नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण सोयाबीन पिकाचे खत व्यवस्थापन या विषयावर माहिती घेणार आहोत। मित्रांनो, सोयाबीन पिकाला लागणारी खतांची पूर्ण मात्रा सोयाबीन पेरणीवेळीच द्यावी लागते। त्यामुळे सोयाबीनच्या दर्जेदार आणि विक्रमी उत्पादनासाठी योग्य आणि संतुलित खत व्यवस्थापन अत्यंत आवश्यक असते। सोयाबीनला एकरी साधारणपणे 20 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 18 किलो पालाश या मुख्य अन्नद्रव्यांची गरज असते। तसेच सोयाबीन हे तेलबिया पीक असल्यामुळे एकरी 10 किलो गंधक देणे गरजेचे आहे। या सर्व बाबी लक्षात घेऊन विविध ग्रेडनुसार एकरी डोस आपण पाहूयात। तर सर्वप्रथम आपण 12-32-16 हे खत निवडणार असाल तर 12-32-16च्या एकरी 2 बॅग वापरायचे आहेत। हा सोयाबीन पिकासाठी सर्वात उत्तम आणि संतुलित रासायनिक खताचा ग्रेड आहे, कारण 12-32-16 या रासायनिक खताच्या ग्रेडमधून स्फुरद आणि पालाश योग्य प्रमाणात सोयाबीन पिकाला मिळते। किंवा जर आपण 10-26-26 हा ग्रेड निवडणार असाल तर 10-26-26च्या एकरी 2 बॅग या ग्रेडमध्ये पालाशचे प्रमाण चांगले असते। त्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास आणि सोयाबीनचे जे दाणे असतात त्याचा आकार वाढण्यास मदत होते। किंवा 14-35-14 हा ग्रेड निवडणार असाल तर 14-35-14च्या एकरी 1.5 ते 2 बॅग यामध्ये स्फुरद जास्त असल्याने सोयाबीनच्या मुळाची वाढ आणि फुलांची संख्या वाढण्यास आपल्याला मदत होते। किंवा 20-20-0-13 हा ग्रेड जर आपण निवडणार असाल तर 20-20-0-13च्या एकरी 2 बॅग वापरा। यामध्ये 13% गंधक आधीच असल्यामुळे यासोबत आपल्याला वेगळं गंधक मिक्स करण्याची गरज नाही। पण 20-20-0-13मध्ये पालाशचं प्रमाण 0% म्हणजे काहीच नाही। त्यामुळे यासोबत आपल्याला एकरी म्युरेट ऑफ पोटॅश 30 किलो मिक्स करायचं आहे। मित्रांनो, जर आपण माती परीक्षण केलेले असेल तर त्यानुसार रासायनिक खते वापरणे फायद्याचे असते। आणि जर आपल्याकडे शेणखत उपलब्ध असेल तर पेरणीपूर्व मशागत करण्यापूर्वी एकरी आपण 5 ते 10 टन चांगलं कुजलेलं शेणखत शेतात पसरवून मशागत म्हणजेच पाळी असेल, वखरणी असेल हे आपण करायचं आहे। दिलेली माहिती कशी वाटली ते कमेंट करा आणि व्हिडिओ आपल्या सर्व शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा।